बॅकवॉटर्स आणि बीचेस हे दोन शब्द ऐकल्यावर एकच विचार येतं, केरला. तसं तर केरलामध्ये खूप सुंदर प्लेसेस आहेत, पण केरलाला केरला बनवण्यासाठी या जागेला खूप महत्त्व आहे. एलिपी केरलामधल्या टॉप लिस्टमध्ये असलेलं हे ठिकाण कोकोनट ट्रीज, बॅकवॉटर फिश आणि हाऊसबोट ह्याचं एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाऊसबोटची टोटल जर्नी. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं भरपूर स्वागत. ॲक्च्युली आज मी आहे एलपीला, म्हणजे एलापूजा. तिकडे मी आज आलो आहे आणि आपण हाऊसबोट बुक केलेली आहे फॉर 1 डे. आज दुपारी 12 वाजता निघणार आणि उद्या सकाळी 9 वाजता येणार. सो असा प्लॅन आहे. पूर्ण ते जो एरिया एलापूजाचा जो एरिया आहे तो पूर्ण आपण बोटने कवर करणार आहोत आजचा. आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा, जो बोटने मी पूर्ण होल डे त्या रूममध्ये त्या बोटमध्ये मी दिवस आपला स्पेंड करणार आहे. सो खूप मजा येणार आहे. माझी पूर्ण फॅमिली सगळे एक्सायटेड आहेत. सो आता डायरेक्ट आपण जाऊया तिकडे बोटजवळ आणि तिकडून सुरू करूया. बेसिकली इकडे आपलं जे आहे ते पूर्ण किचन सेटअप आहे आणि इथे छोटासा वॉशिंगसाठी वॉश बेसिन आहे. खूप चांगलं बनवलं आहे, स्पेशियस. आणि इथे वरच्या साईडला ही आहे बाल्कनी. हा बाल्कनीचा एरिया आहे. इथे सगळं बसू शकतो. इथे स्पीकर वगैरे लावलेला आहे आणि इथे डायनिंगसाठी सेटअप आहे. इथे सुद्धा वरती वॉश बेसिन आहे आणि इथे फ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत, ग्लासेस आहेत. इथे आपण व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी त्यांनी स्पेस दिलेला आहे इथे. जसं की सर्वांना माहीत आहे, केरलामध्ये बोट रेस होते, पण त्या बोट रेसला वल्लमकाली म्हणतात आणि ते ओणम फेस्टिवलच्या दिवशी सेलिब्रेट करतात. वर्ल्ड फेमस नेहरू बोट रेस ही एलिपी विलेजमध्ये केली जाते. आता आपली बोट निघालेली आहे. स्पेशियस रूम आहे चांगला आणि चांगली डिझाईन आहे इकडे या साईडला. आणि हा समोर असा व्ह्यू. या साईडला रेडी होण्यासाठी एक आरसा आहे मोठा आणि इथे कपाट आहे. काही सामान असेल तर ते आपण ठेवू शकतो. आणि इथे थोडंफार जर काय लॅपटॉपचं वगैरे काम करायचं असेल तर ते. आणि डस्टबिन आहे. स्पेशियस वॉशरूम. इकडे पण आरसा मोठा. इथे हँड बेसिन चांगलं.
कंडिशनमध्ये त्यांनी आम्हाला दिलेला आहे. सो ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप आवडलं आहे आम्हाला, कारण खूप वेल मेंटेन केलेलं आहे या लोकांनी. जेव्हा त्यांनी मला फोटो पाठवले होते तेव्हा थोडंफार हे वाटत होतं, म्हणजे कमी वाटत होतं, पण आता आल्यावर मी बघतोय तर खूपशा गोष्टी त्यांनी अजून नवीन डेव्हलप केलेल्या आहेत. सो हे खूप बरं वाटतं मला इथे आल्यावर. छोटी पोरं तिकडे फिशिंग करत आहेत. ॲक्च्युली इकडचं जे बोट चालवत आहेत ते ॲक्च्युली विलेज आहे पूर्ण LEP म्हणून, त्या विलेजच्या सराउंडिंग चालवत आहेत, जेणेकरून आम्हाला विलेजचं जे कल्चर आहे ते बघायला भेटतं आहे. विलेजचं लाईफस्टाईल कसं आहे ते बघायला भेटतं आहे. कसे लोक शाळेला जातात, कसे लोक ट्रॅव्हल करतात, त्यांचं राहणीमान कसं आहे. सो ते बेसिकली इकडे दिसतं आहे आम्हाला आणि खूप म्हणजे चांगलं आहे. म्हणजे ते लोक कपडे वगैरे धुवायचं असेल तरी ते लोक या साईडला बसत आहेत, किंवा मग भांडी वगैरे काय धुवायचं असेल तर या साईडला बसत आहेत. सो खूप म्हणजे बरं वाटतं हे सगळं बघून. म्हणजे गावची जी लाईफस्टाईल आहे तीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. सो खूप छान आहे. 1 तास बोटमध्ये फिरल्यानंतर आम्ही घेतला शॉपिंग ब्रेक. ॲक्च्युली आता आम्ही इथे थांबलो आहे. इथे छोटंसं दुकान आहे आणि इथे फिश वगैरे जे आहे ते पण आपण घेऊ शकतो आपल्या हिशोबाने. जी आपल्याला फिश पाहिजे आपल्याला ती फिश आपण घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही इथे बघायसाठी आलो की कुठले कुठले फिश इथे अवेलेबल आहेत. जे फिश आम्हाला जे हवे आहेत ते जर आम्हाला भेटत असेल तर ते फिश आम्ही इथून घेऊ आणि तिकडे देऊ. सो चला, आम्ही इथून फिश घेतला आहे, जो कटला म्हणून फिश आहे तो फिश घेतला आम्ही इथे, जो या बॅकवॉटर विलेजमध्येच असतो. त्या बॅकवॉटर विलेजमधूनच ते लोक फिशिंग करतात आणि तोच फिश त्या लोक त्यांनी आम्हाला दिला आहे. सो तो फिश आम्ही घेतला आहे जस्ट एक ट्राय म्हणून, की कसं त्याची टेस्ट काय आहे, कसं वाटतं त्यासाठी. सो इथे फिश जे आहे ते थोडंसं आम्हाला असं वाटतं की थोडंसं असं कॉस्टली आहे, कारण मोठे प्रॉन्स आम्ही विचारले तिकडे तर 1600 रुपीज kg होते आणि आता हा जो कटला म्हणून जो फिश होता ना तो 800 रुपीज kg होता. सो त्यामुळे आम्ही तो घेतला, कारण ते जे प्रॉन्स आहेत ते मुंबईमध्ये सुद्धा भेटतात, पण हा जो कटला फिश आहे हा स्पेशली या बॅकवॉटर विलेजमध्येच भेटतो. सो त्यामुळे आम्ही तो फिश घेतला आहे आणि ते आम्हाला इथे नाईटला रात्री बनवून देतील आम्हाला खाण्यासाठी. सो तो एक एक्सपिरियन्स होणार आहे आमचा आणि खूप मजा येणार आहे, कारण तो फिश आम्ही कधी खाल्लेला नाही आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करणार आहोत. तर मित्रांनो, आता बोट एका साईडला थांबवलेली आहे, कारण लंचचा टाईम झालेला आहे. सो जेवताना काही पडू नये किंवा काही होऊ नये म्हणून त्या लोकांनी एका साईडला पार्किंग करून ठेवलेली आहे. सो हे बघा, हे एका साईडला इथे बांधून ठेवलं आहे आणि दुसऱ्या साईडला हे इथे बांधून ठेवलेलं आहे दोन्ही साईडला. सो आता आपण वरती आपलं लंच रेडी आहे. सो वर जाऊया आणि लंचमध्ये बघूया की काय काय आहे. तर मित्रांनो, खूपसे असे स्पेशल डिशेस असे बनवलेले आहेत असं खाली सांगितलं. सो आपण बघूयात कुठले कुठले डिश त्यांनी बनवलेले आहेत. सर्वात पहिले इथे आहे फिश, नंतर इथे आहे पापड आणि इथे राईस आहे आणि इथे ही भेंडीची भाजी आहे, हे कोबीची भाजी आहे, हे सांबार आहे, इथे बीन्स आहे आणि सॅलड आहे, दही आहे, लोणचं आहे. सो प्रॉपर जेवण त्यांनी दिलेलं आहे आणि बघून तर खूप यम्मी वाटतं जेवण. बट आय होप की जेवण खूप चांगलं असेल. एक ते 2 लंचनंतर बोट परत सुरू होते आणि तुम्ही आरामात बॅकवॉटर एन्जॉय करू शकता. बॅकवॉटर आमच्यासाठी फिरायची जागा आहे, पण जे इथे राहतात त्यांच्यासाठी एक शहर. फक्त फरक इतका आहे, गाडीच्या जागी बोट, रस्त्याच्या जागी पाणी, बसच्या जागी फेरी. मला थोडंसं एडिटिंग करायचं होतं,
त्यामुळे मी त्यांना सांगितलं की बोटचा जनरेटर थोडा वेळ बंद करा, कारण बोटच्या जनरेटरमुळे मला व्हॉइस ओव्हर टाकता येत नव्हता. सो त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुमचा जनरेटर थोडा वेळ बंद करा. सो त्यांनी बंद केला आणि मी एडिटिंग वगैरे पूर्ण माझं कंप्लीट केलं आणि मग आत्ता त्यांनी जनरेटर सुरू केलं. जनरेटरमुळे आवाज खूप येत होता, सो त्यामुळे मी त्यांना बंद करायला लावलं. बट आता ऑलमोस्ट चालू झालं आहे जनरेटर वगैरे. सो आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आपलं ट्रिप. सो आता थोडं अजून पुढे जाऊयात आणि एन्जॉय करूया. या जर्नीमधला सर्वात बोरिंग पार्ट आत्ता होता, कारण संध्याकाळी 5 ते सकाळी 7पर्यंत बोट एकाच जागी उभी असते. त्यामुळे फारसं काही करायला मिळत नाही. पण आम्ही विचार केला बाहेर जाऊ, विलेज एक्सप्लोर करू. आत्ता जस्ट आम्ही आता इथे थांबलो आहे. ॲक्च्युली इकडे कसं आहे की रूल आहे 5 किंवा 6च्या नंतर बोट वगैरे चालत नाही, बिकॉज ऑफ कारण काही पुढे फिशिंग वगैरे चालू असतं. सो त्यामुळे त्यांना डिस्टर्ब वगैरे होईल. सो त्यामुळे 5च्या नंतर सर्व बोट वगैरे पार्क होऊन जातात. सो इथे आता ही आमची सेकंड बोट आहे, म्हणजे ॲक्च्युली ही मोठी बोट आहे. या बोटमधून आम्ही नाही आलो आहे. आम्ही जे आलो आहे ती जी बोट आहे ती त्या साईडला आहे, म्हणजे त्या साईडला उभी आहे. त्या बोटमधून आम्ही आलो आहे. सो या दोन्ही बोट आता पार्किंग केल्या तिकडे आणि उद्या सकाळी मॉर्निंग 7 वाजता बोट आता इथून निघेल. आता आम्ही चाललो आहे विलेज एक्सप्लोर करायला थोडंसं. सो हे सर्व आम्ही निघालो आहे आता. इकडे लेफ्ट हँड साईडला एक टेम्पल आहे त्यांचं, खूप छान असं टेम्पल आहे. मे बी त्यांचा फेस्टिवल आहे, कारण तिकडे आतमध्ये थोडीफार तयारी वगैरे चालली. म्हणजे देवाचे जे समई वगैरे असतं, दिवा वगैरे लावायचं जे असतं ते त्यांनी धुवून वगैरे क्लीन करून ठेवलेलं आहे तिकडे आतमध्ये. सो मे बी असं वाटतं की त्यांचा कुठला फेस्टिवल वगैरे काहीतरी असेल. बट खूप छान आहे. आणि या साईडला शिवलिंग आहे. आणि या साईडला हे पाणी. तर आता आपलं जेवण रेडी आहे, डिनर. सो डिनर करू आणि लेटाराम घेऊ आजच्या दिवशी आणि परत उद्या सुरू करू. जी आम्ही फिश घेतली होती दुपारी ती फिश बनवून रेडी आहे. पद्धतशीर फिश आहे, इथे चिकन आहे आणि भाजीपाला. सो रेमटूया जेवण आणि झोपूया.